एका मराठी चित्रपटात नायिका आपल्या आईला प्रश्न करताना म्हणते, आई माझ्या लग्नाची ग का तुलाच पडली घाई. आज राजकीय क्षेत्रात या चालीवर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना प्रश्न केला आहे. नव्या केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीची घाई का, असा काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयुक्त निवडीसाठी करण्यात आलेला कायदा पक्षपाती आहे. निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळून केंद्र सरकारला निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेपेक्षा त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक महत्त्वाचं वाटत आहे, असं स्पष्ट मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारने 2023 मध्ये केलेल्या कायद्यात निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आलं. आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. विद्यमान केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी मंगळवार रोजी निवृत्त झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पण यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता केंद्रीय मुख्य आयोगाच्या आयुक्त पदासाठी सरन्यायाधीशांऐवजी सदस्य म्हणून केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. समितीतून सरन्यायाधीशांना वगळल्यामुळे निष्पक्ष निवड होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता होती, पण त्यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड करण्यात आली. मग मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची घाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी सोमवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली होती. मात्र बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होणार असं निश्चित झालं होतं. निवडीची घाई का, असा आरोप निवड समितीचे सदस्य आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्राने अहंकार बाजूला ठेवून निवड प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडी संदर्भात नवा कायदा करण्यात आला असून त्यानुसार सोमवारी पहिल्यांदाच निवड समितीची बैठक झाली होती. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. केंद्रीय विधिमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या शोध समितीने 5 संभाव्य नावांची यादी तयार केली होती. राजीव कुमार यांच्यानंतर ज्येष्ठतेनुसार विद्यमान केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कारभार सांभाळला असला तरीही सत्ताधाऱ्यांना निवडीची घाई झालीच, असा आक्षेप राहुल गांधी आणि काँग्रेसने व्यक्त केला आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला सारत पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. आता ज्ञानेश कुमार यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पुढील काही महिन्यात पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, बिहार आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. ज्ञानेश कुमार हे 26 जानेवारी 2029 रोजी सेवानिवृत्त होतील. त्यांच्या कार्यकाळात एकूण 20 विधानसभा निवडणुका, 2027 मधील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक तसेच 2029 ची लोकसभा निवडणूक होणार आहे. ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे केरळ कॅडरमधील IAS अधिकारी आहेत. ते केंद्रीय गृहमंत्रालयात अतिरिक्त सचिव राहिले आहेत. त्यांनी IIT कानपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये BTech ची पदवी घेतली आहे. तसेच त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिटिक्स ऑफ इंडिया येथून बिझनेस फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. याशिवाय हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहे. 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यासाठी विधेयकांचा मसुदा तयार करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. 3 तलाक प्रथा रद्द करण्यासंबंधीचा मसुदा समितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात. 61 वर्षीय कुमार यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती हाताळण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. राम मंदिर निर्माण समितीचेही ते सदस्य होते. भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगाविषयी माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोग हा लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या निवडणुकीसाठी जबाबदार असतो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 1950 साली झाली होती. निवडणूक आयोगातील सदस्यांमध्ये वेळोवेळी बदल झाला आहे. सध्या निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्तांसह 2 निवडणूक आयुक्तांचा समावेश आहे. याआधी परंपरेनुसार आयोगातील वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली जात असे. सरकारच्या शिफारसीनुसार राष्ट्रपतीद्वारा ही नियुक्ती केली जात असे. मात्र 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती केवळ शिफारशींच्या आधारावर न करता स्वतंत्र समितीमार्फत करावी असं म्हटलं होतं. या समितीमध्ये सरन्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर सरकारने नवा कायदा आणत या प्रक्रियेत बदल केला. त्यानुसार सरन्यायाधीशांना निवड समितीतून वगळण्यात आलं. नव्या निवड समितीतील पंतप्रधान, नियुक्त कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे. ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीबाबत काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. म्हणजे नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड 2-1 अशा बहुमताने झाली आहे. या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नाही हा वादाचा मुद्दा ठरला आहे. सरन्यायाधीशांचा समावेश नसल्याने समिती कमकुवत झाली आहे असं काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मात्र सुनावणीच्या आधीच नियुक्तीच्या घाईमागे दडलंय काय हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपाला एवढी घाई का झाली होती? तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.